ओके स्टुडंट्स, आपण या ठिकाणी प्रिपोजिशनचा सगळ्यात महत्वाचा पार्ट बघत होतो. तर प्रिपोजिशन या शब्दाचा अर्थ आहे शब्द द्यावे. मागच्या वेळेस आपण प्रिपोजिशन इंडिकेटिंग टाइम पाहिलं, पोझिशन पाहिलं आणि डायरेक्शन पाहिलं. आता आपण याच्यावर आधारित आपण एक एक्सरसाइज पाहतो. आपण या प्रिपोजिशन आधारित आपण काय पाहतोय तर एक्सरसाइज पाहतो. आता हे जे काय वाक्य दिलेले आहेत मी ते सगळ्या प्रकारच्या एक्झामला आलेले आहेत. म्हणजे तुमचे 8वी 10वी असेल, 12वीचा वर्ग असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा किंवा काय कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या काय एक्झाम असतील त्यांना हे काय कॉमन वाक्य आलेले आहेत. आता आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट वाक्याकडे आपण जाऊया. पहिलं वाक्य दिलंय बघा, क्वेश्चन असं दिलाय, चूज द करेक्ट ऑप्शन, म्हणजे योग्य ते ऑप्शन निवडा. स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न कसा असतो, ABCD असं पर्याय असतात. आता ABCD लिहिण्यामध्ये वेळ जाईल आणि जागा जास्त झाली म्हणून मी असं कंस दिलेलं आहे बघा, ऑन इन अपॉन असं. पहिले सेंटेन्स आहे, द पीपल वेअर स्टँडिंग डॅश 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 द स्ट्रीट. लोक रस्त्यामध्ये उभे राहिले होते. म्हणजे तो कोणता शब्द योग्य ते बसेल, ऑन द स्ट्रीट बसेल का इन द स्ट्रीट बसेल का ऑन द स्ट्रीट बसेल का ऍट द स्ट्रीट. ट्राय करू शकता तुम्ही. कारण असे काय शब्द आहेत की त्या शब्दा ठिकाणी वेगळं प्रिपोजिशन असतं. समजा हे जर पोझिशन सांगत असतील तर काय ठिकाणी बघा, समजा होम असेल आणि हाऊस असेल. आता तसा दोन्ही शब्दामध्ये जास्त फरक नाही. होम म्हणजे स्वतःचं घर, हाऊस हे कॉमन घर असतं. पण होम शब्द असेल तर त्या ठिकाणी ऍट येतं आणि हाऊस शब्द असेल तर त्या ठिकाणी इन शब्द येतो. तसं रोड आणि स्ट्रीट हा सुद्धा शब्द आहे बघा. रोड आणि स्ट्रीट मध्ये काय फरक आहे तर रोड म्हणजे दोन गावांना जोडणारा रस्ता आणि स्ट्रीट म्हणजे शहरामधला रस्ता. मग रोड असेल तर रोड साठी आपण ऑन वापरतो आणि स्ट्रीट साठी आपण इन वापरतो. बघा टाइम सांगण्यात सुद्धा मॉर्निंग, इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग, ऍट नाईट, ऍट मिड डे, ऍट डॉन. मग त्या ठिकाणी योग्य त्या शब्दाबरोबर ते प्रिपोजिशन येत असतात. मग या ठिकाणी द पीपल वेअर स्टँडिंग काय शब्द येईल ते, द पीपल वेअर स्टँडिंग इन द स्ट्रीट. कारण रोड असेल तर ऑन येतं, स्ट्रीट असेल तर इन येतं. त्यामुळे तर इन हा शब्द येईल बघा, पीपल वेअर स्टँडिंग इन द स्ट्रीट. सगळ्यांचं बरोबर आलं असेल, काही लोकांचं चुकलं सुद्धा असेल. सेकंड बघा, शी जम्प्ड द रिव्हर. तिने नदीमध्ये उडी मारली. इंटू, कारण एका वातावरणात दुसऱ्या वातावरणात. नदीमध्ये उडी मारायच्या अगोदर ती कुठे होती, बाहेर होती. बाहेरून नदीमध्ये उडी मारली. जसं द फॉक्स फेल इन टू द वेल, आर्ची जम्प्ड इन टू द वेल, और ही जम्प्ड इन टू द सी. तसं तिने नदीमध्ये उडी मारली, त्या ठिकाणी काय येणार आहे तर इंटू येणार आहे. कळलं तुम्हाला सगळ्यांना. बघा, शी इज हिंदू डॅश 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 बर्थ. शी इज हिंदू इन बर्थ, बाय बर्थ, फ्रॉम बर्थ, ऍट बर्थ. ती हिंदू आहे, ती जन्माने हिंदू आहे हे सांगण्यासाठी काय वापर करतो आपण, शी इज हिंदू इन बर्थ, बाय बर्थ, फ्रॉम बर्थ, ऍट बर्थ. तर शी इज हिंदू बाय बर्थ, या ठिकाणी बाय वापरतो. शी इज हिंदू बाय बर्थ. सगळ्यांना समजते का बघा. ही डायड डॅश डॅश कॅन्सर. तो कॅन्सरनं मरण पावला. मग ही डॅड फ्रॉम कॅन्सर, बाय कॅन्सर, इन कॅन्सर, ऑफ कॅन्सर. तर डॅड ऑफ अशी फ्रेज असते. ही डॅड ऑफ कॅन्सर, ही डॅड ऑफ कॅन्सर. डाय बाय येत नाही, डाय ऑफ अशी फ्रेज आहे, टू डाय ऑफ. ही फेल द ट्रक. तो ट्रक वरून खाली पडला. आताच मी घेतलंय बघा, वरून खाली पडणे. त्यासाठी कोणते फ्रेज आपण कुठला प्रिपोजिशन वापरतो, ही फेल द ट्रक. करेक्ट. ही फेल ऑफ ट्रक नाही का ऑफ फ्रॉम. बऱ्याच वेळा आपल्याला फ्रॉम असं वाटतं, पण या ठिकाणी काय येतं ऑफ. ही फेल ऑफ द ट्रक. ही द बुक फेल ऑफ द टेबल, और शी फेल ऑफ द ट्री. तर या ठिकाणी ऑफचा वापर करतो. आय एम सफरिंग कोल्ड. तो सफर शब्द आला का पुढे फ्रॉम येतच. आय एम सफरिंग फ्रॉम कोल्ड. काय ना, आय एम सफरिंग फ्रॉम कोल्ड. सफर फ्रॉम शब्द असतो, सफरिंग फ्रॉम. जसं सी इज सफरिंग फ्रॉम कफ, ही इज सफरिंग फ्रॉम फीवर. ही कट द वायर. आता वायर तोडली, कट करणे. मग कट नंतर काय येतं, मग कट ऑफ असं फ्रेज असते. ही कट ऑफ द वायर, कट ऑफ द वायर, ही कट ऑफ द वायर. बघा सर्वांचं लक्ष आहे का बघा. सर्वांनी वाक्य लिहून घेतलीत का पहा. अ कॅट जम्प्ड द टेबल. मी सांगितलं दोन्ही मधला फरक, ऑन आणि ऑन. एक डायग्राम का काढून दिली बघा पाठमागच्या व्हिडिओ मध्ये मी. अ बुक इज ऑन द टेबल, स्थिर असेल तर,
अँड अ कॅट जम्प्ड अपॉन द टेबल, गतिमान असेल तर. म्हणजे ऑन हे स्थिर सांगण्यासाठी वापरतो आणि अपॉन हे गतिमानता किंवा स्थिती दाखवण्यासाठी, गतिमानता दाखवण्यासाठी वापरतो. या ठिकाणी अ कॅट जम्प्ड अपॉन द टेबल, मांजराने टेबला उडी मारली, मांजराने टेबला उडी मारली. दिस बस गोज टू मसवड, ही गाडी किंवा ही बस मसवडला जाते. डॅश वडूज, म्हणजे वडूज वरून मसवडला जाते. या ठिकाणी काय शब्द वापरणार? बाय वडूज, थ्रू वडूज, इंटू वडूज, वाया वडूज. ही बस, ही एसटी मसवडला जाते, पण कुठल्या मार्गे? मसवडला 2 जाण्याचे मार्ग आहेत, एक निडळ मार्गे आणि एक वडूज मार्गे. मग या ठिकाणी ही बस मसवडला जाते, पण कुठल्या मार्गे जाते? वडूज मार्गे. त्यासाठी काय वापरतात? वाया. वाया, वायाचा अर्थ च्या मार्गे, वाया. दिस बस गोज टू मसवड वाया वडूज. थ्रू येत नाही, थ्रू म्हणजे च्या मधून, वायाचा अर्थ च्या मार्गे. आणि शी इज होम, आता मी सांगितले शी इज होम, शी इज होम, ऍट होम, इन होम, ऑन होम, बाय होम. तर शी इज ऍट होम. तर अशा रीतीने आपण जर अभ्यास केला तर असे प्रिपरेशन असतात जे तुम्हाला हायस्कूल लेवलला, कॉलेज लेवलला आणि कॉम्पिटेटिव्ह लेवलला याचा फायदा होतो. तर मला वाटतं सर्वांना हा भाग समजला असेल. आय होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय डिस्कस हिअर. थँक्यू. बंद झालं.